चला झटपट होणारा एक नाश्त्याचा पदार्थ बनवूया आपण. अगदी सोपा आहे आणि झटपट होणारा आहे. त्याच्यासाठी आपण आता बटाटे उकडून घेतलेत. त्याच्यानंतर चवीनुसार त्यात मीठ घालायचं आहे आणि बाहेर जी आपल्याला रेडीमेड शेजवान चटणी मिळते ती चटणी त्या बटाट्यामध्ये घालायची. ही भाजी मी एकदा पहिला पण तुम्हाला दाखवलेली. पहिला पण एक स्नॅक्सचा पदार्थ इव्हनिंग स्नॅक्स म्हणून मी टाकलं होतं. त्याच्यामध्ये पण हे अशी भाजी होती. तसे स्टफिंग आहे. आता हे बटाट्यामध्ये चांगली ही शेजवान चटणी मिक्स करून घ्यायची. बाकी काहीच मसाले घालायची गरज नाही ह्याच्यामध्ये. फक्त शेजवान चटणी आणि मीठ घालायचं. बाकी तुम्हाला कोथिंबीर वगैरे घालायची असेल तर तुम्ही घालू शकता. तर हे आता सारण आपलं तयार झालं आहे. आता त्या ब्रेड घ्यायचे. ब्रेडची जी काट असते ती कट करून घ्यायचे चारी बाजूचे काट आता आपल्याला कट करून घ्यायचे. त्याच्यानंतर याचा ब्रेड एक स्लाईस घ्यायचं आणि लाटण्याने त्याला आपण चपाती लाटतो तसे लाटून घ्यायचं. चांगलं दाबून लाटायचं म्हणजे ते फ्लॅट होतं. ते बघा अशा पातळ पद्धतीने असं पातळ होईल असं छानपैकी असं त्याला लाटून घ्यायचं. त्याच्यानंतर आता त्याच्यामध्ये आपण जी स्टफिंग बनवलेली ती स्टफिंग त्याच्यात घालायची आहे आणि त्याच्यावरती आपण एक चीज क्यूब ठेवणार आहे. असं ठेवायचं आणि हे असं आता हे पॉकेट बंद करायचं. अशा प्रकारे आपण हे ब्रेड पॉकेट आता आपण बनवतोय. त्याला आता पाणी लावून घ्यायचं आहे. तिन्ही बाजूला ब्रेडला चांगलं पाणी लावायचं आहे. पाणी लावल्यानंतर ते चांगलं प्रेस करायचे. ब्रेडचे किनार जे आहेत ना ते असे प्रेस करून घ्यायचे. चांगलं दाबून घ्यायचं म्हणजे ते चिकटतात. म्हणजे थोडं व्यवस्थितपणे दाबून घ्यायचं म्हणजे ते तेलामध्ये आपण जे सोडू ना तर ते उघडत नाही. ह्याला पाणी लावून आपण चांगले हे किनार ह्याचे चांगले प्रेस करून घ्यायचे. अशा प्रकारे सगळे मध्ये स्टफिंग घालून मी सगळे तयार करून घेणार आहे आता. त्यानंतर तेल आपल्याला गरम करायचं आहे आणि तेलामध्ये हे ब्रेड पॉकेट्स आपल्याला सोडायचे आहेत. ब्रेडमध्ये स्टफिंग घालून आपण बनवल्यामुळे ते छान कुरकुरीत होतात. ब्रेड असल्यामुळे नक्की करून पहा. मुलांना फार आवडेल हा पदार्थ आणि झटपट होणार आहे. काही जास्त साहित्य पण ह्याला लागत नाही. खूप छान लागतो. नक्की करून पहा आणि मला नक्की सांगा तुम्हाला कसा वाटला हा पदार्थ. हे बघा हे पॉकेट्स आपले तयार आहे. चटणी सॉस तुम्हाला ज्याच्याबरोबर आवडते त्याच्याबरोबर तुम्ही